सोलापूर येथील कुंभारीच्या माळ रानावर 30,000 असंघटित कामगारांच्या हक्कांच्या घरांसाठी पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून देशातील एकमेव असे अद्वितीय महत्त्वाकांक्षी व पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला आहे। या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार तत्वावर सदनिका बहाल करण्यात आली। मात्र प्रकल्प उभारत असताना अटी शर्तीच्या 60 एकर जमिनीवर जवळजवळ 17 कोटी रुपये शासनामार्फत लाभार्थ्यांवर आकारणी केली होती। तसेच अकृषिक सारा व मुद्रांक शुल्काचा प्रश्नी संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी शासन दरबारी तब्बल 8 वर्षापासून ही आर्थिक शोषिक माफ होण्यासाठी पाठपुरावा करत राहिले। यासंबंधी अनेक वेळा निवेदने, शिष्टमंडळाद्वारे चर्चा, आंदोलने, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि माननीय मंत्री महोदय यांच्यासोबत बैठका पार पडल्या, मात्र निर्णय होण्यास विलंब झाला। अखेर गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी मंत्रालय येथे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। त्या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पासंबंधी अकृषिक सारा व मुद्रांक शुल्काबाबत सविस्तर चर्चेअंती 17 कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे 1 रुपये प्रमाणे प्रति चौरस मीटर मिळाले। या निर्णयाचे रेनगर फेडरेशनच्या वतीने सहर्ष स्वागत करत अभिनंदन केले व कामगारांच्या हिताचा निर्णय व बहुमोल सहकार्य केल्यामुळे माननीय मंत्री महोदय यांच्या प्रती जाहीर कृतज्ञता व्यक्त करत असल्याची भावना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी या गृहनिर्माण प्रकल्पाला येणारे अडथळे व तांत्रिक अडचणी दूर करत बहुमोल सहकार्य केले। वेळप्रसंगी शिष्टाचाराच्या बाहेर जाऊन गरिबांना न्याय देण्याचे औदार्य दाखविले, याचेही जाहीर आभार मानले। गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रालय येथे सायंकाळी 5:30 वाजता दालन क्रमांक 105 पहिला मजला या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी, अवर सचिव महसूल व वन विभाग, सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी सोलापूर, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, मुख्य प्रवर्तक रेनगर फेडरेशन सोलापूर, रेनगर फेडरेशन चेअरमन कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, विकासक अंकुर पंधे, मेहुल मुळे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, संदीप झाकणे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता रीतसर अकृषिक सारा व मुद्रांक शुल्क माफ करण्यासंबंधी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले। त्या अनुषंगाने 14 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी यांनी रेनगर फेडरेशनचे अकृषिक सारा व कॉम्रेड मीनाक्षीताई साने गृह प्रकल्पाचे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात योग्य ती सवलत देण्यासंबंधी प्रस्ताव पाठविले। मंत्री नामदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये 2-3दा मी भेट घेतली। त्यांनी 8 एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं। या बैठकीला शासनाचे अधिकारी, सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी आम्ही हजर होतो। त्या बैठकीमध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी 60 एकर जागा केवळ 1 रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला। त्याच पद्धतीनं रेनगरला अकृषिक म्हणून जे जवळजवळ 8-9 लाख थकबाकी होती ती माफ करून अकृषिकमधून सुद्धा कायमची सुटका त्यांनी केली। त्याच पद्धतीनं मीनाक्षीचे घरं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 ऑगस्ट 2015ला 1592 घरं लोकांना दिलं। त्यावेळेपासून स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न शासनापुढे होता। अनेकदा महसूल मंत्र्याकडे गेलो, परंतु निर्णय लागत होता, कारण प्रत्येक माणसाला एका घराच्या पाठीमागे 30 ते 35 हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावं लागत होतं। तर या 8 तारखेच्या मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी रेनगरप्रमाणे 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी